साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण तसं जुनच, पण नवीन वाद उफाळून आलाय तो म्हणजे प्रकाशकांच्या भूमिकेमुळे। कारण संमेलनाच्या आयोजकांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रकाशकांना फटका बसल्याची खंत ही प्रकाशक संघाने बोलून दाखवली आहे। जळगावमधल्या अमळनेर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर नवा वाद सुरू झालाय। या साहित्य संमेलनाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याची बाब समोर आली आहे। आता तर साहित्य संमेलनातल्या पुस्तक प्रदर्शनाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्यात। अभा मराठी प्रकाशक संघाने यासाठी संमेलन आयोजकांना धारेवर धरलंय। वाचकांच्या कमी प्रतिसादामुळे पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांची अपेक्षित विक्री झाली नाही, त्यामुळे प्रदर्शनात भरलेल्या भाड्याची रक्कम आम्हाला परत द्या अशी मागणी अभा मराठी प्रकाशक संघाने केली। शिवाय जर रक्कम परत दिली नाही तर पुढच्या वर्षी संमेलनावर बहिष्कार घालण्याची धमकीही प्रकाशकांनी दिली। आज आम्ही अशी मागणी केली की हा इतका प्रचंड मोठं नुकसान या सगळ्या प्रकाशकांना झालंय, आम्हाला नुकसान भरपाई देऊ नका तुम्ही, आम्ही ती सहन करतो, परंतु आम्हाला किमान आमचं भाडं आता तुम्ही परत द्या आणि काहीतरी त्या निमित्ताने दिलासा आम्हाला द्या तुम्ही। साहित्य संमेलन आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप प्रकाशक संघाने केला। याविषयीची रीतसर तक्रारही त्यांनी स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे दिली। या सांस्कृतिक विभागाच्या किंवा उच्च शिक्षण खात्याच्या मंत्री महोदयांकडे दाद मागावी लागेल, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागावी लागेल, त्याचे पुढचे जे भाग असतील ते लागेल, आणखीन आवाज उठवावा लागेल आणि जर यातनं काहीच घडलं नाही तर पुढच्या वर्षीच्या संमेलनाला आम्हाला बहिष्कार टाकावा लागेल। 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही दृश्यच बोलकी आहेत। रिकाम्या खुर्च्या, यथा तथा प्रतिसाद यातूनच यंदा साहित्यिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र या संमेलनात पाहायला मिळालंय। तर दुसरीकडे या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या संत बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याला मात्र प्रेक्षकांनी आणि वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यंदा विद्रोही साहित्य संमेलनाचं 18वं वर्ष होतं। साहित्यिकांचा कल हा विद्रोही साहित्य संमेलनाकडे होता। मराठी साहित्य संमेलनाला आलेले जत्रेसारखे व चैनीसारखे स्वरूप आपल्याला मान्य नसल्याचं विद्रोहीच्या आयोजकांनी स्पष्ट केलंय। साहित्याची निर्मिती कशासाठी आणि साहित्यिकांनी काय केलं पाहिजे हा उद्देश बाजूला ठेवून जर तुम्ही जत्रेसारखं स्वरूप त्याला आणलेलं असेल आणि त्याला चैनीचं स्वरूप केवळ असेल तर ते आम्हाला नाही मान्य ना। त्याचं काय करायचं, आम्ही त्याच्यात नाही सहभागी होत ना। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात राज्य मंत्रिमंडळातले तब्बल 5 मंत्री उपस्थित होते, तरीही साहित्यिकांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली। हे साहित्य संमेलन म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचा मेळावा असल्याचं प्रतिमा परदेशी यांनी म्हटलंय। साहित्य संमेलन आहे का राजकीय पुढाऱ्यांचा मेळावा आहे? तुमचा झाला तसा आमचा बनवू देणार नाही आम्ही। आमच्याकडे जनांच्या मराठीवर प्रेम करणारी सर्व लोक एकत्र आलेली आहेत। मराठी साहित्य संमेलनाला वाचकांचा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी शेजारीच असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनातील ग्रंथदालन साहित्य प्रेमींनी ओसांडून वाहत होते। विद्रोही साहित्य संमेलनाच्या पुस्तक दालनातील स्टॉल्सवर लक्षणीय गर्दी होती। ही बाब महाराष्ट्रातली वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आश्वासक होती। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।